जय राधा माधव कुंज विहारी जय राधा जय राधा माधव कुंज विहारी जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी जय गोपी जन जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी जय यशोदानंदन व्रज जनरंजन जय यशोदानंदन व्रज जनरंजन यमुना तीरावनचारी यमुना तीरावनचारी जय राधा माधव कुंज विहारी जय राधा माधव कुंज विहारी हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 राम हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 राम
गोविंद जय जय गोपाल जय जय 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 राधा रमण हरि गोविंद जय जय राधा रमण हरि गोविंद जय जय गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरि गोविंद जय जय हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे जय राधा गोपीनाथ राधे जय राधा माधव राधे निताय जय गौरांग निताय जय जय प्रभुपाद जय जय निताय गौर हरि बोल निताय गौर प्रेमानंदी हरिनाम संकीर्तन की जय श्रील प्रभुपाद की जय ज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं वन्देऽहं श्रीगुरुं श्रीयुतापदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च नम ओं विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे हे कृष्ण करुणा सिंधु
दीनबन्धु जगत्पते गोपेश गोपिकान्त राधाकान्त नमस्तुते तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्यैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभो नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। आजच्या साप्ताहिक रविवारी सत्संगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मराठीत बोलतात नाही का? एक मिनिट। Adjustable. हरे कृष्ण। तर कालच परवा आपण एक सुंदर महोत्सव साजरा केला। कुठला? महाशिवरात्री। आपण थोडे भगवान शिवजींबद्दल चर्चा करूया। आवडेल सर्वांना? शिवपुराण महात्म्य। तर शिव म्हणजे पवित्र। श्रीमद भागवतामध्ये श्री शुकदेव गोस्वामी जेव्हा शिवजींचं वर्णन करतात, देवानाम अच्युतो यथा, देवतांमध्ये सर्वश्रेष्ठ कोण आहेत? अच्युत भगवान आहेत। तसं वैष्णवानाम यथा शंभो, वैष्णवांमध्ये शिवजी जे आहेत हे सर्वश्रेष्ठ आहेत। तर श्री वृंदावन विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर, लक्ष द्यायला लागेल माझ्या। श्री विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर ज्यावेळेस पुढे शिवजींचं वर्णन करतात, महिमा गातात, सुंदर श्लोक वर्णन करतायत। नेक्स्ट की हे शिवजी काय आहे, शिवजींकडे आपण काय मागितलं पाहिजे, सुंदर वर्णन करतायत। मागे म्हणाल थोडं वर घ्यायची आवश्यकता आहे। वृंदावन महीपते जय सोम सोमा, मौले सनंदन सनातन नारदेभ्य, गोपीश्वर व्रज विलासी युगाग्रे पद्मे, प्रीति प्रयश्च निरुपादि नमो नमस्ते। सुंदर वर्णन करते। वृंदावन महीपते जय सोम सोम म्हणजे चंद्र, सोमा म्हणजे चंद्राला, चंद्रकोरला धारण करणारे ते सोमा। जय सोम सोमा कोण आहे ते? शिवजी। आणि वृंदावन महीपते जे वृंदावनचे महिमा जाणणारे आहेत असे भगवान शिव कोण यांचं गुणगान करतायत? मौले म्हणजे शिवजी यांचं गुणगान कोण करतात? सनंदन सनातन नारदेभ्य,
सनंदन, सनातन, सनत कुमार, हे जे चतुष्कुमार आहेत, नारदेव्य, नारदांसारखे थोर ऋषीमुनी जे आहेत, हे शिवजींचं गुणगान गात आहेत. आणि म्हणून मी कोणी विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर सांगतायत की पुढं पण वर नको, माना दुखतील, डोळ्यांना पुरेल असंच वर ठेवा. तर अशा शिवजींकडे काय प्रार्थना करावी हे विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर सांगतायत की गोपीश्वर रज विलास युगांग्र पद्मे. हे भगवान शिव, मला तुम्ही धनम देही, पुत्रम देही, भार्या देही, ह्या गोष्टी नको आहेत. काय? गोपीश्वर, जे गोपींचे नाथ आहेत, ईश्वर आहेत, व्रज विलासी, जे वृंदामध्ये विलास करतायत, आनंद लुटतायत, असे राधाकृष्णाचे जे चरण कमल युगांग्र पद्मे, हे युगल चरण जे आहे, याच्याप्रती प्रीती प्रयच्छ निरुपाधी नमो नमस्ते. अशा राधाकृष्णांच्या चरणी प्रीती प्रयच्छ. आणि कशी प्रीती पाहिजे, कसं प्रेम पाहिजे राधाकृष्णांच्या चरणी? निरुपाधी. ज्या प्रेमामध्ये, ज्या सेवेमध्ये कुठल्याही प्रकारची उपाधी नाही, अशा प्रकारचं प्रेम श्री श्री राधाकृष्णाच्या चरणी प्राप्त हो, अशी कृपा तुम्ही आम्हाला द्या. कोण? हे वैष्णव शिवजींना प्रार्थना करत आहेत. का? तर शिवजी आणि भगवंतामध्ये जेव्हा एकदा संवाद झाला, तर त्याच्यामध्ये शिवजी सांगतात की भगवंता, एकच तुमच्याकडून मला मागणं आहे की माझं जिथे कुठे धाम आहे तिथे तुम्ही आराध्य दैवत असले पाहिजे. आणि भगवान कृष्ण सांगतात की जिथे कुठे माझं धाम आहे तिथे तुम्ही धामरक्षक असले पाहिजे. म्हणून तुम्ही काशी विश्वनाथ आहे तिथे जरी गेला, बिंदू माधव आराध्य दैवत आहे. मग वृंदावनला गेला तर तिथे महादेव, गोपीश्वर महादेव धामरक्षक आहेत. नंदगावला तर नंदीश्वर आहे, कामेवन गेलं तर कामेश्वर महादेव आहेत, मथुरेला गेलं तर तिथे भूतेश्वर महादेव आहेत, इकडे गोवर्धनला गेलं तर चक्लेश्वर महादेव आहेत. प्रत्येक ठिकाणी जे आहेत महादेव हे धामरक्षक आहे. म्हणून आपण जेव्हा धामात जातो, शिवजींना प्रार्थना करून, हे शिवजी तुम्ही कृपा करून ही आम्हाला आशीर्वाद द्या, जेणेकरून भगवंताचं धाम आम्ही चांगल्या प्रकारे बघू शकू, सेवा करू शकू आणि त्याला आत्मसात करू शकू. म्हणून ते इथे प्रार्थना करतायत. तिथे शिवजींचं वर्णन करताना ही सृष्टी चालवण्यासाठी भगवंताने जी योजना बनवली आहे त्याच्यानुसार भगवान श्रीकृष्ण त्यांच्यापासून त्यांचे स्वयंप्रकाश जे प्रकट होतात, पहिलेच विस्तार ते म्हणजे बलराम जे आहेत, बलदेव आहेत. त्यांचे पुढे आणि विस्तार जे आहे संकर्षण आहे. त्यांच्या आणि पुढे विस्तार जे आहे ते नारायण आहेत. त्यांच्यापासून पुढे महासंकर्षण, नंतर मग महाविष्णू. आणि महाविष्णू म्हणजेच कारुदक्षाय विष्णू, जे अनंत कोटी ब्रह्मांड नायक आहे, ज्यांच्या केशरंध्रापासून ब्रह्मांड प्रकट होत आहेत. आणि प्रत्येक ब्रह्मांडामध्ये गर्भदक्षाय विष्णू प्रकट होतात. करुदक्षाय विष्णूचे हे पहिले विस्तार जे आहेत. आणि ते गर्भदक्षाय विष्णू जेव्हा गर्भदक्ष सागरामध्ये पोहडले, त्यांच्या नाभी कमलापासून जे कमळ प्रकट होतं, त्या कमळाच्या देठामध्ये जे आहे 14 भुवन आहे. आणि वर जे कमळ आहे तिथे ब्रह्माजी प्रकट होत आहेत. आणि मग ब्रह्माजी सृष्टी निर्माण करतात, त्या सृष्टीच्या प्रत्येक जीवामध्ये परमात्मा म्हणून प्रकट होतात, ते म्हणजे क्षीरोदक्षाय विष्णू. पूर्ण विश्वाचे परमात्मा हे कारुदक्षाय विष्णू आहे. प्रत्येक ब्रह्मांडाचे परमात्मा हे गर्भदक्षाय विष्णू आहे. आणि प्रत्येक जीवाचे परमात्मा हे क्षीरोदक्षाय विष्णू आहे. त्या सृष्टीमध्ये जे कुठे अवतार प्रकट होतात किंवा जेव्हा देवता क्षीरसागराच्या किनारे जातात प्रकट होण्यासाठी प्रार्थना करायला, ते क्षीरोदक्षाय विष्णूकडे जातात. आणि क्षीरोदक्षाय विष्णू हे अवतार धारण करतात. बराच वेळेस हा संभ्रम असतो की नक्की विष्णूपासून कृष्ण आले किंवा कृष्णापासून विष्णू आले. ते सर्व पुढे शेवटी क्षीरोदक्षाय विष्णू आहे. आणि मग ते
प्रार्थना स्वीकारतायत. आणि पुढे जे सृष्टीचं चलन करण्यासाठी, चालण्यासाठी जे आहे, हे 3 देव जे आहेत, ब्रह्माजी, विष्णू आणि महेश. ब्रह्मा, विष्णू, महेश हे सृजन, पालन आणि संहाराचं कार्य सांभाळत आहेत. तर कुठलंही निर्माण करण्यासाठी काय लागतं? पॅशन लागतं. आपण सध्या कुठल्या जागेत बसलो आहे? निर्माणच्या जागेत बसलो आहे, बरोबर ना? आता इथे काय चाललं आहे? मंदिर निर्माण होतं आहे ना. तर काय असतं? पॅशन लागतं. एकदम शांतपणे, थंडपणे, जेव्हा होईल तेव्हा बघूया, जेव्हा पैसे येतील तेव्हा करूया, जेव्हा लोक जमा होतील तेव्हा बघूया, असं काही निर्माण होणार आहे का? नाही. निर्माण करताना काय लागतं? रजगुण, पॅशन, घाई, फटाफट. जिथे कुठलंही निर्माण करताना सत्वगुणापेक्षा रजगुण जास्त लागतं. ब्रह्माजी रजगुणाचे अधिष्ठाता आहेत. आणि निर्माण होताना रजगुणाची आवश्यकता आहे. तिथे धडपड, धावपळ, जोश सर्व लागतं. पण एकदा निर्माण झालं की त्याला मेंटेन करण्यासाठी काय लागतं? सत्वगुण लागतं. मग तिथे धावपळ नाही, तिथे सांभाळावं लागतं, पालन करावं लागतं, सांभाळावं, सगळ्या गोष्टी ते पालन म्हणून भगवान विष्णू त्याचा स्वीकार करतायत. आणि पुढे तमोगुण जे आहे, हा संहार करण्यासाठी शिवजी त्याचे अधिष्ठाता आहेत. तर ब्रह्मसंहितेमध्ये शिवजींचं वर्णन करताना ब्रह्माजी सांगतायत, क्षीरं यथा ददेविकार विशेष योगात संजायते नहि तथा पृथगस्ति हेतो यशंभुतामपि तथा समपैति कार्यात् गोविंदमादिपुरुषं तमहं भजामि. क्षीरं यथा दधी विकार विशेष योगात. दुधापासून दही बनवण्यासाठी काय लागतं? दुधामध्ये विरजण टाकावं लागतं, त्या दुधाला विकार करावा लागतो, तेव्हा दुधापासून दही तयार होतं. पण त्याचं मूळ जर बघितलं, दूध आणि दही एकच आहे. ती कॅटेगरी जी आहे दुधाचेच प्रोडक्ट आहे. दही, दूध झालं, दही झालं, लोणी, दुधापासूनच सर्व काही आलेलं आहे. तर दुधापासून दही बनतं विकार झाल्यावर. तसं विष्णू तत्व जे आहे, भगवान विष्णू जे आहे, जेव्हा त्याच्यामध्ये विकार होतो तेव्हा ते शिवतत्व निर्माण होतं. शिव आणि विष्णू जे आहेत हे वेगळे नाही आहेत. शिवतत्व जे आहे, विष्णू तत्व ज्याच्यात विकार झालं. पण होतं काय, जसं दुधापासून दही निर्माण होऊ शकतं पण दह्यापासून दूध बनवू शकत नाही, तसं विष्णू तत्व जे आहे, ती शक्ती आहे, ते शिवतत्व झालेलं आहे. परंतु शिवतत्व परत विष्णू तत्व होऊ शकत, जसं दही परत दूध होऊ शकत नाही. म्हणून हे यशंभुतामपि तथा समपैति कार्या गोविंदमादिपुरुषं तमहं भजामि. तर कशासाठी? तर हा सृष्टी निर्माण झाले, त्याचं पालन झालं, आता संहार करण्यासाठी तमोगुणांचा आविष्कार करून. शिवजींमध्ये तमोगुण नाही आहे, पण संहाराच्या कार्यासाठी ते तमोगुणाचा आविष्कार करतायत. तसं ते परम शुद्ध पवित्र आहेत. आणि मग हे जे ब्रह्मा, विष्णू, महेश कोण आहेत? गुण अवतार आहेत. रजगुण, तमगुण, सत्वगुण. हे अवतारांचे वेगवेगळे प्रकार आहेत. गुण अवतार आहेत ब्रह्मा, विष्णू, महेश. आणि पुरुष अवतार जे आहेत, कारणोदक्षाय विष्णू, गर्भोदक्षाय विष्णू, शिरोदक्षाय विष्णू. तसेच लीला अवतार आहेत. अवतारांचे प्रकार जे आहेत, लीला अवतार ज्यामध्ये मत्स्य, कच्छ, वराह, नरसिंह हे सर्व लीला करण्यासाठी आलेले अवतार आहेत. तसेच शक्तावेश अवतार आहेत, ज्याच्यामध्ये भगवत शक्तीचा आवेश एखाद्या जीवामध्ये होतो, किंवा स्वयं विष्णू तत्व किंवा शिवतत्वसुद्धा ते येऊन शक्तावेश
लीला जे आहे तिथे करतात, शक्तीचा आवेश घेऊन येत आहेत. तिथे तसं परशुरामजी जे आहेत हे शक्तावेश अवतार आहेत. तसेच नारद मुनी हे शक्तावेश अवतार आहेत की जे खास भगवत शक्ती घेऊन भक्तीचा प्रचार करण्यासाठी आले. तसं ही क्षत्रिय शक्ती जी आहे कोण परशुरामजी घेऊन येतात आणि तिथे 21 पृथ्वीचे क्षत्रियहीन करतायत, शक्तावेश अवतार. तसे मन्वंतर अवतार आहेत. प्रत्येक अवतार मन्वंतरामध्ये भगवंत तिथे त्या रूपात प्रकट होत आहे. ते मन्वंतर अवतार किंवा युगा अवतार, चैतन्य महाप्रभू युग अवतार आहेत, हरिनामाचा प्रचार करण्यासाठी आलेले आहेत. तर इथे जे गुण आहेत भगवान कृष्णामध्ये 64 गुणांचं वर्णन केलेलं आहे. भगवान नारायणमध्ये 60 गुण आहेत, शिवजींमध्ये तसे 55 गुण आहेत आणि ब्रह्माजीमध्ये 50 गुण आहेत. तर ह्या सृष्टीमध्ये जेव्हा कोणी एखादा जीव हा 100 जन्म काटेकोरपणे वर्णाश्रम धर्माचं पालन करतो तो ब्रह्मा बनतो. काय बनतो? ब्रह्मा बनू शकतो. 100 जन्म ब्रह्मा बनल्यानंतर तो रुद्र बनू शकतो. शिव कोणी बनू शकत नाही. 100 जन्म काटेकोरपणे वर्णाश्रम धर्माचं पालन केल्यावर तो ब्रह्मा बनू शकतो. म्हणून या सृष्टीला सर्वश्रेष्ठ जो मानव आहे, जीव, तो म्हणजे ब्रह्माजी आहे. त्यांच्यामध्येही 50 गुण आहेत. माणसांमध्ये पण गुण असतात ना. लग्नाच्या वेळेस किती जोडायला लागतात? सगळ्यांचे जुळलेत. 36 जुळलं तर भांडण होणारच नाही ना. तर सर्व म्हणजे माणसाने जर चांगले प्रयत्न केले तर तो 50 गुणापर्यंत जाऊ शकतो. तर आता सध्या फक्त ते पुजारी ब्राह्मण पण त्याने कळलं की 36च्या पुढे जाणार नाही, आपण 36चं लिमिट ठेवूया. पण ॲक्च्युली 36 नाही आहे, त्याच्या पुढे पण ते गुण जे आहे त्याच्यामध्ये असू शकतात. मग आता ज्योतिषशास्त्र जे आहे सांगतं की ठीक आहे, कलियुग आहे, 36वर लिमिट होतं. प्रभुपादांनी जेव्हा सांगितलं की 64 राऊंड्स 64 माळा कोणी करत नसेल तो पतित जीव आहे, फॉलन सोल. तर इस्कॉन सुरुवात करताना प्रभुपाद म्हणलं की एव्हरीबडी शुड चॅन 64 राऊंड, 64 माळा रोज केल्या पाहिजे. सगळ्यांनी माना खाली घातलं. 64 माळा. प्रभुपादांनी पहिले कुणाला शक्य दिसत नाही. प्रभुपादांनी ठीक आहे 32 राऊंड्स, तरी पण कोणी मान कवर करायला त्याने कोण कसं शक्य होणार? 8-10 तास ड्युटी करायची, घरकाम करायचं आणि परत त्याच्यात 32 माळा, ते पण शक्य होणार नाही. नंतर मग शिला प्रभुपाद म्हणलं ठीक आहे 16 राऊंड्स, नो लेस दॅन दॅट. 16 माळा, कमीत कमी 16 माळा. म्हणजे जेव्हा आपण दीक्षा घेतो ना त्यावेळेस तर कमीत कमी रोज माझ्या माळावर मी 16 माळा हरे कृष्ण महामंत्राचा जप करायला आपण प्रतिज्ञा घेतो. कमीत कमी 16, जास्तीत जास्त शक्य. तसं मानवामध्ये 50 गुणापर्यंत मानव जाऊ शकतो, जीव जाऊ शकतो, तो ब्रह्माजीपर्यंत. शिवजींमध्ये 55 आहेत. तसं नारायणपेक्षाही भगवान कृष्णामध्ये 4 गुण एक्स्ट्रा आहेत. कुठले 4 गुण एक्स्ट्रा आहेत? रूप माधुरी. भगवान जे सौंदर्य आहे कुणी त्या सौंदर्याची बरोबरी करू शकत नाही. स्वयं कृष्ण आपल्या स्वतःच्या सौंदर्याने प्रभावित होत आहेत. हे कोण इतका सुंदर बालक आहे. लीला माधुरी. भगवान तर ज्या लीला आहेत स्वयं ब्रह्माजी शिवजी लालायत होतात ते लीला बघण्यासाठी. नाही, वेणू माधुरी हे दुसरे कुणाकडेच वंशीवदन नाही. आणि चौथं जे आहे प्रेम माधुरी किंवा भक्त माधुरी, ते भगवानचे 4 म्हणजे विशेष आहेत. तर शिवजीसुद्धा हे अनेक गुणांचे भांडार आहेत. आणि एक शिवजींचा विशेष गुण म्हटलं तर करुणा. जीवांच्या प्रती करुणा जे आहे हा शिवजींचा एक विशेष गुण आहे. आपण बघतो की ज्यावेळेस समुद्र मंथन झालं, समुद्र मंथनाच्या वेळेस देव आणि दानव जे आहेत हे एकत्र आलेले आहेत. देवतांकडून गुरुचा अवमान झाला होता, शक्तिहीन झाले होते. त्यावेळेस भगवान विष्णूकडे जातात. भगवान विष्णू सांगतात जेव्हा जेव्हा आपली शक्ती क्षीण होते,
आपण लढू शकत नाही, संधी हा उपाय असतो. तुम्ही असुरांबरोबर संधी करा. मग समुद्र मंथन करायचं ठरलं. समुद्र मंथनातून काय प्राप्त होईल? अमृत प्राप्त होईल. तर त्यासाठी मंदराचल पर्वत आणायचं ठरलं. क्षीरसागर, दुधाचा सागर आहे, अनेक जडीबुटी आणल्या, त्याच्यात टाकल्या आणि मग मंदराचल पर्वत आणायला गेले. उचलेला, उचलला तर परत खाली कोसळला. अनेक देवता चिरडले, असुर चिरडले. परत भगवंताला प्रार्थना केली. गरुडजी आले. गरुडजीने आल्हाद तो आपल्या पंखावर एका ठेवला आणि घेऊन आले. क्षीरसागराच्या किनारे जसे ते घेऊन आले, तो मंदराचल पर्वत ठेवला आणि तो खाली जाऊ लागला. परत भगवंताला प्रार्थना केली. मग कच्छ अवतार धारण केला. मग वासुकी सर्पाला घेऊन जेव्हा मंदराचल पर्वताच्या रवी बनून मंथन सुरू झालं, तर इकडं ओढला की तो इकडं जायचा, तिकडं ओढला की तो पर्वत इकडं पडायचा. परत कोलमंडू लागला. मग परत भगवंताला प्रार्थना केली. अच्युत अवतार धारण करून मंदराच्या पर्वताच्या वर भगवंत थांबले. वरून अच्युत अवतार, खाली कच्छ अवतार, मग समुद्र मंथन चालू झालं. जसं समुद्र मंथन सुरू झालं तर ह्या समुद्र मंथनातून प्राप्त काय करायचं होतं? अमृत. पण बाहेर काय आलं? विष. हलाहल विष बाहेर आला. ते नेहमी लक्षात ठेवायचं की जेव्हा आपण चांगलं काम करायला निघतो, 10 तास तुम्ही यात्रेला गेला आणि परत आल्यानंतर जेव्हा घर काय करायचं आहे? स्वच्छ करायचं आहे. मग घर स्वच्छ करताना पहिलं बाहेर काय पडतं? धूळ बाहेर पडतं. इथे सुंदर मंदिर निर्माण करायचं आहे, पण पहिलं बाहेर काय पडतं? माती बाहेर पडते, दगडं बाहेर पडतात, मुरुम बाहेर पडतो आहे, सगळा कचरा बाहेर पडतो आहे. पण करायचं काय आहे? मंदिर बांधायचं आहे, मंदिर निर्माण होणार आहे. परंतु अगोदर काय? हे सर्व गोष्टी बाहेर पडणार आहे. तर हे काय आहे? हलाहल विष, अमृत प्राप्त करायचं होतं. आपण जेव्हा भक्तीची सुरुवात करतो, प्राप्त काय करायचं आहे? कृष्ण प्रेम, कृष्ण भक्ती प्राप्त करायची आहे, हरिनामाप्रती प्रीती प्राप्त करायची आहे. पण सुरुवातीला बाहेर काय पडतं? अनर्थ, काम, क्रोध, चिडचिडपणा, अविश्वास, ह्या सगळ्या गोष्टी बाहेर पडतात. का? कारण की कृष्ण प्रेम प्राप्त करायचं आहे, पण त्याच्या अगोदर अनेक जन्माचं साठलेलं जे आहे ते बाहेर पडणार आहे. ते बाहेर पडल्यानंतर मग हे कृष्ण प्रेम ज्या हृदयामध्ये प्रकट होणार आहे. तसं इथे अमृत प्राप्त करण्यासाठी काय करावं लागतं आहे? हलाहल विष पहिलं बाहेर पडतं. आणि जसं हलाहल विष बाहेर पडत लागतं, देवता परत भगवंता शरण घेतात. भगवंत आता काय करायचं? तर भगवान विष्णू सांगतात की एकच व्यक्ती तुम्हाला याच्यातून वाचवू शकते संकटातून, जे देवादिदेव महादेव आहे. तुम्ही त्यांची शरण घ्या. सर्व देवता जातात भगवंताकडे, शिवजींकडे प्रार्थना करू लागतात. बघा शिवजींचा स्वभाव कसा आहे. मोठा प्रोजेक्ट सुरू झालेला आहे, कोणी शिवजींना सांगितलं की मध्ये गरज लागली तुम्हाला यावं लागेल? सांगितलं होतं की नाही? तू सांगितलं नव्हतं? सांगितलं की तुम्हाला मध्ये यावं लागेल. गरज पडल्यावर बोलवलं. आपण कधी कधी म्हणतो ना, कार्यक्रम होता तेव्हाच बोलवलं नाही, आता प्रॉब्लेम आला तुम्ही मला बोलवलं. वा, मला वाटतं की नाही, तुम्ही जेव्हा काही चांगलं काम करता तेव्हा माझी आठवण आली नाही, आणि मग जेव्हा तिथे अडचण आली आहे, अडथळा आला आहे, मग तुम्ही माझी आठवण आली तुम्हाला. म्हणून ते शिवजींचा स्वभाव काय? प्रीती प्रयच्छ निरुपाधी नमो नमस्ते. निरुपाधी, कुठलीही सेवा करताना कुठल्याही उपाधीची अपेक्षा नसावी. जेव्हा सेवा करताना उपाधी, हे केल्यानंतर मला हे मिळेल, हे केल्याने मला हे नावलौकिक बसलं पाहिजे, जोपर्यंत ही उपाधीची अपेक्षा आहे तोपर्यंत जी शुद्ध प्रीती आहे भगवत नामाप्रती ते निर्माण होत नाही. भगवंत ह्या सगळ्या गोष्टी देऊन टाकतील, पण शुद्ध प्रेम जे आहे याच्यासाठी काय लागतं? निरुपाय, कुठल्या प्रकारची अहेतुकी अप्रतिहता, अशा प्रकारची भक्ती जी आहे हे आवश्यक आहे. तिथे शिवजींचा स्वभाव जो आहे ते फक्त हे बघतायत की इथे गरज काय आहे सध्या.
इथे सृष्टीवर भयंकर संकट आलेलं आहे, त्याच्या संकटापासून सृष्टीला वाचवायचं आहे, मला तिथं जाणं आहे. मग हा विचार करत नाही का रे मंथन सुरू झालं तेव्हा माझं लिस्टमध्ये नाव नव्हतं आणि आता मग अचानक तुम्ही बोलवलं आहे, नाही. तर हा जे आहे हा स्वभाव असणं खूप आवश्यक आहे. तिथे करुणा. बऱ्याच वेळेस आजकाल लोक म्हणतात की आम्ही पण मध्ये मध्ये कधी कधी गांजा पितो, भांग पितो, गांजा पितो, थोडं कधी कधी नशा करतो. का शिवजीनी पण केली ना, शिवजीनी नशा केली होती की शिवजीनी विष पिलं होतं का? शिल प्रभुपाद सांगतात मग शिवजींचं करायचं तर मग विष प्या ना. गांजा कशाला पित आहे? शिवजीने केलं म्हणून करायचं. तर शिवजीने कुठेच वर्णन नाही की शिवजीने गांजा आणि या सगळ्या गोष्टी पिलेल्या आहेत. शिवजीने सृष्टीचं रक्षण करण्यासाठी फक्त हलाहल विष जे पूर्ण बाहेर पडलं तेव्हा सृष्टी नष्ट होईल इतकं भयंकर ते विष होतं. ते रक्षण करण्यासाठी शिवजी आल्याने पूर्ण विष कॉन्सन्ट्रेट केलं, एका ओंजळीत घेऊन ते प्राशन केलं आणि काय झाले? नीलकंठ महादेव झाले. आचार्यगण सांगतात विष प्राशन केल्याने ते नीलकंठ तर झाले, पण त्याच्यापेक्षा नीलकंठ आणि का तर जे नील वर्ण श्याम सुंदर कृष्ण त्यांचं सदैव कंठामध्ये त्यांच्या नामस्मरण असतं. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. म्हणून त्यांचा कंठ जो आहे सदैव नीलसर आहे, नीलकंठ आहे. ते करुणा, जीवांच्या प्रती ती करुणा. तसेच अनेक सुंदर लीला जे आपण बघतो की शिवजींचं अनेक नाव आहे गंगाधर, ज्याने गंगा आपल्या मस्तकावर धारण केली. झालं काय? भगीरथ महाराज जेव्हा गंगेला प्रसन्न करण्यासाठी तपस्या करू लागले, गंगादेवी प्रसन्न झाली. का तर त्यांच्या भगीरथ महाराजांचे 60,000 जे पूर्वज होते ते कपिल मुनींच्या शापाने भस्म झाले होते सागराच्या पाताळात. तर कपिल मुनी जेव्हा त्यांच्या तपस्याला प्रसन्न होतात, समजा की एकच उपाय आहे, गंगा जलाचा स्पर्श होता त्यांचा उद्धार होईल. भगीरथ महाराज जेव्हा ती तपस्या करतात, गंगादेवी प्रसन्न होते, पण सांगते की बघ मी जर खाली तलावर आले धरतीवर तर धरती फाटून ते पाताळात जाईल, इतका माझा वेग आहे. कारण गंगा कुठे आहे? कारणोदक सागर. ज्यावेळेस वामनदेव प्रकट झाले आणि बली महाराजांनी 3 पाऊल भूमी मागितली, तर 3 पावलामध्ये पहिल्या पावलामध्ये पूर्ण भौतिक जगत मापलं. दुसरं पाऊल जेव्हा त्याने उचललं तर कारणोदक सागराला त्यांचा अंगठा स्पर्श झाला आणि त्याला होल पडून ते कारणोदक जल जे आहे ते खाली आलं आणि त्यांचे चरण धुवून ते खाली आलं. ब्रह्माजींनी त्याला कमंडलूमध्ये धारण केलं. तीच आता गंगेच्या रूपामध्ये प्रवाहित खाली होणार, म्हणजे ब्रह्मलोकातून ते आता खाली इतक्या वेगाने येणार. कोण हा वेग आवरू शकेल? त्यावेळेस ब्रह्माजी सांगतात शिवजी कार्य करू शकते. गंगादेवीला वाटतं काय एवढा वेग कोण आवरू शकेल? आणि जेव्हा गंगादेवी येऊ लागली खाली, ते सर्व तपलोक, जनलोक, महरलोक, स्वर्गलोक सगळे लोक अचंबित होऊन पाहायला लागले, इतका वेग कसं हे कोण धारण करू शकेल? आणि जेव्हा गंगा खाली येऊ लागले तर भगीरथ महाराजांनी शिवजींना तपस्या करून प्रसन्न केलं होतं. सांगितलं की गंगेचा आवेग तुम्हीच आवरू शकता. जशी गंगा आली, गंगादेवी आली, शिवजींनी आपल्या जटा खोलल्या आणि गंगादेवी जसा जटेमध्ये प्रवेश केला, जटा परत जेव्हा त्याने आवरून घेतल्या, बांधल्या, गंगादेवी त्या जटांमध्ये बंद झाली. कशासाठी आली होती गंगादेवी? भगीरथ महाराजांना पूर्वजांचा उद्धार करायचा त्यासाठी आली होती. आणि इकडे काय झालं, गंगादेवी तिथे बंद झाली. परत भगीरथ महाराज ते प्रार्थना करत आहेत की पूर्वजांचा उद्धार व्हायचा आहे, तुम्ही कृपा करा, गंगादेवीला पुढे जायचं आहे. मग शिवजी प्रसन्न होतात. एक धार जी आहे गंगादेवीची ते खाली सोडतात. आता आपण एवढी मोठी गंगा बघतोय, ती शिवजींच्या जटातून आली एक धार आहे आणि ती कुठे पडली? गंगोत्री येथे. आणि तिथून मग गंगा जी आहे पुढे प्रवाहित होते. तर
हे जीवांच्या प्रती करुणा, जेव्हा जेव्हा सृष्टीमध्ये असं काही संकट येतं आणि जिथे जिथे आवश्यकता पडते, शिवजी मागचा पुढचा कसाही विचार न करता, करुणा म्हणजे काय, आपलं जीवन धोक्यात घालून इतरांसाठी रक्षण करणं, त्यांना आधार देणं म्हणजे करुणा. तितिक्षवा कारुणिका श्रुद सर्व देहिना अजात शत्रव शांत साधव साधभूषणम. हा एक साधूचा स्वभाव असतो की करुणा. आपलं जीवन, जर श्रील प्रभुपाद जेव्हा इस्कॉनची स्थापना करण्यासाठी श्रील प्रभुपाद पाश्चात्य देशात जाऊ लागले, सुमती मोरारजी सांगतात की प्रभुपाद 70 वर्षाचं वय, कसं तुम्ही राहाल, इतकी मरणाची थंडी असे, कसे तुम्ही जाऊन तिथे राहाल. श्रील प्रभुपाद सांगतात एकदा मला प्रयत्न करून बघू द्या. त्यावेळेस प्रभुपाद ग्रंथामध्ये एक फोटो आपण बघतो की ज्याच्यात न्यूयॉर्कमध्ये त्या दिवशी बर्फ पडतो आहे, बर्फाचा पाऊस पडतो आहे. सगळे न्यूयॉर्कचे लोक जे आहेत खिडक्या दरवाजा बंद करून आत बसलेले आहेत. आणि एक व्यक्तीला आश्चर्य वाटतं, न्यूयॉर्कचा व्यक्ती आहे, त्याला आश्चर्य वाटतं की रस्त्यावरून एक इंडियन व्यक्ती, म्हातारा माणूस जो आहे, रस्त्यावरून कोट घालून चाललेला आहे, काठी हातात आहे. तर त्याने तो खिडकीतून फोटो काढला. आणि काही वर्षांनी जेव्हा इस्कॉनची स्थापना झाली आणि त्याला कळालं की हे स्वामी प्रभुपाद, मग त्याने तो फोटो जाऊन बघितला, त्याने सुद्धा कॅमेऱ्यात काढला. अरे हेच व्यक्ती आहे ज्यांचा मी बर्फ पडताना फोटो काढला होता. न तो इस्कॉनला जाऊन त्याने दिला तो फोटो. म्हणजे विचार करा की अशा ठिकाणी जिथे एक मरणासन्न वातावरण आहे. आता आम्ही 4 धाम यात्रेला जायचा विचार करतो, तर किती तयारी, 2-3 महिने बॅग भरण्यापासून कुठले कुठले स्वेटर, कुठले कुठले सॉस, कुठल्या काय काय तयारी, थर्मल, सगळ्या गोष्टी तयारी करावी लागते. श्रील प्रभुपाद 70 वर्षाच्या वयामध्ये जे आहे, का हृदयामध्ये करुणा, हे जे अध्यात्म आहे, जी भक्ती, कृष्ण भक्ती जोपर्यंत लोकांपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत जीव ह्या भौतिक जगामध्ये तडफडत राहणार आहे. तो ह्या जगामध्ये ते हृदयाला जो आनंद आहे, आत्मा जो तडफडतोय भगवान त्याच्या प्रेमाविना, तो कधीच ह्या जगात शांत होऊ शकणार नाही. किती जरी त्याला ऐश्वर नावलं की सर्व जरी मिळालं, तर भगवत प्रेमाशिवाय शांत होऊ शकणार नाही. म्हणून संत बुडते जन पाहावे न डोळा, म्हणून कळवळा येत असे. हा संतांचा भाव आहे. तसंच शिवजी जे वैष्णवनाम यथा शंभो आहे, जेव्हा जेव्हा काही संकट येतं ते जीवांना रक्षण देण्यासाठी पुढे धावत आहेत. आणि शिवजींचं विशेष गुणांचं वर्णन करायचं म्हटलं तर नम्रता, काय पराकाष्ठेची नम्रता आहे. आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेस समुद्र मंथन झालं, तर त्या समुद्र मंथनाच्या वेळेस एक कच्छ अवतार, अच्युत अवतार, अनेक अवतार प्रकट झाले. शेवटी अनेक अवतार प्रकट झाला, ते म्हणजे मोहिनीरूप अवतार. तर जेव्हा मोहिनीरूप प्रकट झालं, कारण की समुद्र मंथनातून अमृत कलश आला, धन्वंतरी अवतार आले, त्यांनी अमृत कलश दिलं, पण देवतांकडून लगेच तो असुराने हिसकावून घेतला. तर असुर धष्टपुष्ट शक्तिशाली होते, तो हा हिसकावून घेतला आणि लगेच पळायला लागले. पळता पळता त्यांच्यामध्ये पण भांडणं चालू, नाही मी पहिला. तर हे बघितल्यावर सर्व देवता प्रार्थना करले, भगवंता अमृत प्राप्त झालं आहे, पण ओठापासून ते परत हिसकावून घेतलं गेलं आहे, काय करायचं. परत भगवंत आता मोहिनी रूप धारण करतात. आणि जसे मोहिनी रूप सुंदर, आता विष्णू जेव्हा श्रीरूपामध्ये प्रकट होतील, म्हणजे काय ते सौंदर्य असेल. तर मोहिनी रूप जेव्हा भगवंत धारण करतात आणि जाऊन असुरांमध्ये ते चालू लागतात. आणि जसे असुरामध्ये चालू लागतात, ज्याच्या हातामध्ये अमृत कलश असतो तो खाली ठेवून देतो आणि बघत राहतो. आणि जसं ते बघू लागतात, तो अमृत कलश उचलतो आणि मग त्या मोहिनी रूपाच्या हातात देतो, सांगतो की तू वाट. तर ते मोहिनी रूप त्यांना सांगते की मी पहिल्यांदाच तुम्हाला भेटले आहे, तुम्ही पहिल्यांदाच मला भेटताय, आणि एवढा विश्वास आमचा तुझ्यावर विश्वास आहे. तू सांगेल ती पूर्व दिशा, तू जे वाटशील, जसं निर्णय घेशील तसं योग्य.
म्हणजे जीव कधी कधी कसा मोहित होतो त्या जगामध्ये, एक असुर मोहित होतात त्या मोहिनी रूपाकडे, आणि मग की भगवंताचं कार्यच ते असतं. तर मोहिनी रूपामध्ये भगवान सांगतात की असुरांनो, तुम्ही खूप शक्तिशाली आहात, बलशाली आहात, खूप रूपवान आहात, पण हे सगळे देवता आहेत नाही, सगळे दुबळे पतले आहेत, काही शक्तिहीन आहेत. मी पहिलं त्यांना 2-2 थेंब वाटून येते, थोडं थोडं वाटून येते ना, मग बाकी सगळं तुमच्यासाठी. मग सगळ्या देवतांना लाईनमध्ये बसवते मोहिनी मूर्ती, आणि सगळ्या देवतांना अमृत पाजायला लागते. राहू केतू जेव्हा मध्ये येतात, शिरछेद जेव्हा होतो, लगेच असुरांना करतं हे तर विष्णू स्वरूप आहे. हे सगळं होऊन जातं. दुसऱ्या दिवशी कैलासवर शिवजींनाही कळतं. आणि आत्तापर्यंत इतके सुंदर रूप भगवंताने धारण केलेत, गोकुळमध्ये गेले, जिथे ते भगवान धारण करतात, खूप आनंद असतो ते दर्शन घेण्यामध्ये. तर शिवजी भगवंताकडे येताना सांगतात की काल इतकी सुंदर तुम्ही लीला केली, पण मी ॲबसेंट होतो, मला ते परत बघायचं आहे, मोहिनी रूप परत बघायचं आहे. तर भगवान विष्णू काय शिवजी, काय लज्जित करता तुम्ही, नाही नाही मला परत बघायचं, पण बघा फजिती होईल, काही हरकत नाही, जशी तुमची इच्छा असेल मला ते मोहिनी. तो हट्ट शिवजीने धरला आहे. भगवान विष्णू ठीक आहे, जशी तुमची इच्छा. आणि मग ते मोहिनी रूप धारण करून जेव्हा भगवान विष्णू त्या वनातून चालू लागतात, फिरू लागतात, आल्हादपणे ते वस्त्र त्यांचे हालतात, हे बघून शिवजी त्यांच्या मागे, ते मोहिनी रूपाच्या मागे पळत आहेत. आणि भगवान जेव्हा एखाद्याची परीक्षा घेतात, एखाद्याची चेष्टा करतात, अशी चेष्टा करतात की पातून नेस्त नाबूद होऊन जाईल. म्हणजे भगवान मग अशा ठिकाणी ते वनात जातात की जिथे भगवान शिवजींचे अनेक थोर सेवक, त्यांचे अनेक ऋषींनी ज्यांचे हजारो वर्षापासून त्यांची तपस्या करतायत, शिवजींचं स्मरण करतायत, वैरागी आहेत, त्यांच्यामधून मोहिनी रूप पळायला चालतं आहे. आणि सर्व ऋषी म्हणे बघा, हे कुठलं रूप आहे, हे कोण, आम्ही इथं तपस्या करतोय, कोणाची हिंमत नाही इथून जवळपास भटकायची, आणि हे खुश आमच्या मधून चाललं, कोण आहे. आणि त्याच्या पुढे आश्चर्य म्हणजे त्या मोहिनी मूर्तीच्या मागे आमचे शिवजी जात आहेत. शिवजी त्यांना स्पर्श करायचा प्रयत्न करताना मोहिनी मूर्ती पुढं पडत आहे. ते सर्व बघितल्यानंतर परत भगवान विष्णू जेव्हा परत येतात, शिवजी, तर शिवजींचं ह्या स्वभावामधून आपण बघतो की भगवंताला प्रसन्न करण्यासाठी किंवा भगवंताला प्राप्त करण्यासाठी जग काय म्हणेल, लोक काय म्हणतील, हा विचार नाही. त्याला काय लागतं, खूप नम्रता लागते की माझे सेवक आहे, 1000 वर्ष मला प्रसन्न करण्यासाठी तपस्या करते, हे माझ्याबद्दल काय विचार करते. तर कधीकधी व्यक्तीला ते सहन होत नाही. पण इथे शिवजींचा तो नम्र भाव की भगवंताने जसं कसं वागवलं, जसं वापरून घेतलं, भगवंत त्या शिवजी जे आहेत तयार असत आहेत. दुसरा अनेक विशेष गुण म्हणजे दुसऱ्यांमध्ये चांगलं बघणे. जसं एक चोर असतो, त्या चोराला नेहमी सवय असते, काही चोरांची स्पेशालिटी असते, काही फक्त पाकिटच मारणार, काही फक्त दरोडच टाकणार, याची वेगवेगळ्या स्पेशालिटी. ह्या चोराची स्पेशालिटी होते की मंदिरातल्या फक्त घंटा चोरायचे. तर एक दिवस त्याने बघितलं की शिवरात्रीचा दिवस आहे, शिवजींच्या मंदिरामध्ये जोरदार गर्दी आहे, पण दुपारी जेव्हा त्याने बघितलं की नवीन घंटा लागलेली आहे तिथे, आणि ती पण सोन्याची आहे, तो एवढा तो खुश झाला. पण दिवसातून 10 चक्रा मारल्या, पण चान्सच मिळेना, लोकांची गर्दी चालू आहे. रात्री 11-12 वाजता जेव्हा तो पोहोचला, पूर्ण अंधकार आहे, सर्व लोक निघून गेले आहेत, पुजारी पण निघून गेलेले आहेत. तर त्या स्थितीमध्ये जाऊन तो शिवजींच्या मंदिरमध्ये पोहोचला, आणि इकडं तिकडं धडपडतो आहे, पण त्याला काही वर चढण्यासाठी सापडेना, की घंटा वर आहे. तर तो सरळ धडपडत काहीतरी लागलं पायाला, त्याच्यावर चढला, आणि जसा तो चढवून घंटेला हात लावतोय चोरण्यासाठी, तेवढ्यात समोर महादेव
प्रकट होत आहेत. त्याला आश्चर्य वाटतं की आत्तापर्यंत लोक एवढी कठोर तपस्या करतात, हिमालयात जातात आणि शिवजींना प्रसन्न करण्यासाठी तपस्या करतात, आणि इथे मी चोरी करायला आलो, शिवजी महादेव समोर प्रकट झाले. हा काय प्रकार आहे? तुला कसे तुम्ही अचानक प्रकट झाला? तर शिवजी सांगतात, कारण की तू कार्यच तसं केलं आहे. म्हणे मी काय असं महान कार्य केलं आहे? म्हणजे आत्तापर्यंत शिवजी सांगतात की आत्तापर्यंत लोकांनी मला बेलपत्र अर्पण केलं आहे, कोणी मला दूध अर्पण केलं आहे, कोणी पाणी अर्पण केलं आहे. आपल्या स्वतःला कधीच कोणी अर्पण केलं नाही. तो स्वतः शिवलिंग पिंडीवर चढून स्वतःला पूर्ण लोकांना तो पाणी चढवलं आहे, बेलपत्र चढवलं आहे, बाकीच्या सगळ्या गोष्टी चढवल्या, पण आपल्या स्वतःला कोणी चढवलेलं नव्हतं आत्तापर्यंत. तर स्वतःला कोणी अर्पण करून टाकलं आहे, हा पहिलाच तो भेटला आहे. म्हणून मी तुला कृपा देण्यासाठी आलो. तर हा शिवजींचा भाव. त्याचा आता कोणी करायला जाऊ नका, पण शिवजींचा गुणांचा इथे वर्णन आहे की त्याच्यामध्ये तो पिंडीवर चढला आहे हे ती बघत नाही आहे, हा काहीतरी अर्पण करतो आहे, तो भाव शिवजींचा इथे दर्शवला जातो आहे. असं भगवान श्रीकृष्ण जेव्हा पूतना ही कालकूट विष लावून आली दूध पाजण्याच्या उद्देशाने, परंतु भगवंताने ते कालकूट विषही प्राशन केला, दूधही प्राशन केलं, आणि तिचे प्राणही शोषून घेतले, आणि तिला एक दाईचं स्थान दिलं. हा भगवंताचा स्वभाव आहे. तसंच भगवंताचे भक्त म्हटल्यानंतर तर त्यांचाही तो स्वभाव असला पाहिजे की ह्या जगामध्ये कलेर दोषे निदे राजन असते एको महान गुण. ह्या जगामध्ये कोणीही व्यक्ती जो आहे परफेक्ट नाही आहे. शोधून जरी बघितला, एकमेव व्यक्ती जे आहे ह्या जगात परफेक्ट आहे ते म्हणजे आहे भगवंत. फक्त परफेक्ट आहे, कारण प्रत्येकामध्ये जे आहे काही ना काही दोष असणारच आहे. म्हणून दोष दिसणं हे विशेष नाही आहे, एखाद्यामध्ये गुण दिसत असतील विशेष आहे. आणि याच्यासाठी काय लागतं? खूप निर्मळ हृदय असावं लागतं. जसं आपण बघतो की परमपूज्य राधानाथ स्वामी महाराज, आपल्याला जर कोणाचं वर्णन करायला सांगितलं की ह्या भक्ताबद्दल बोल, थोडं इंट्रोडक्शन द्या किंवा बोलाबद्दल, किती ओळी आपण बोलू शकतो? 2, 4, 5 ओळी बोलू शकतो. नाही, 5-6 गुणांचं वर्णन करू शकतो. हे प्रभूजी असं करतात, हे प्रभूजी असं करतात, हे माताजी असं करतात. परमपूज्य राधानाथ स्वामी महाराज यांनी ही जोडणीच तर कृष्ण महाराजांनी जेव्हा शरीर सोडलं, भगवद्धामात गेले, 7 तास लेक्चर दिलं होतं. फक्त फिलॉसॉफी नाही, 7 तास तमाल कृष्ण महाराजांबद्दल बोलत होते. 3 तास भक्तिगीत महाराजांबद्दल बोलत होते. हे केव्हा व्यक्ती करू शकतो? जेव्हा हृदय निर्मळ असेल, ज्या हृदयामध्ये ईर्ष्या द्वेष नाही, ते हृदय कुणाचं एवढं गुणगान करू शकतं. हे शिवजींचा स्वभाव आहे की ते फक्त चांगलंच बघत आहेत. मग ते भूत पिशाच ते सगळ्या जीवनामध्ये ते चांगलं बघतात, त्यांच्या सगळ्यांना सांभाळतात. का? भगवंताला वैकुंठामध्ये गोलोकधामध्ये ही जनता जाऊ नये. ही जनता तिथे गेली तर गडबड करेल, म्हणून जे शुद्ध आहेत त्यांना तिकडं पाठवून देतात. भगवंताकडे तुम्ही सांभाळा त्यांना, तुम्ही तिकडं पुढे चाला. आणि जे गडबड करणार आहेत भूत खेचर वगैरे सगळे त्यांना ते आपल्याकडे सांभाळत आहेत. भगवान कृष्णाकडे ते सुंदर जाई जुई मुरा सगळे फुलं त्यांना पाठवत आहेत, आणि आपल्याकडे उग्रस सुगंधाचे जे आहेत ते फुलं. मला आनंद आहे. भगवानाला सुंदर कलर्स देत आहेत, पिवळा सफेद, आणि आपल्याकडे गडद रंगत आहेत आपल्याकडे ठेवतात. का? भगवंताला चांगलं जाऊ, मला सगळं चालतं. तर हा शिवजींचा भाव आहे. इतके ते भगवंतावर प्रेम करत आहेत. म्हणून 2 प्रकारची कृपा जे आहेत शिवजी देत आहेत, सकपट कृपा, निष्कपट कृपा. ज्यावेळेस कोणी भौतिक गोष्टींसाठी त्यांच्याकडे जातं तर भौतिक गोष्टी ते देऊ टाकतात. त्यांची ते भोलेनाथ आहेत, कोणी माहिला देऊनही टाकतात. परंतु विशेष आनंद त्यांना केव्हा होतो? जेव्हा कोणी निष्कपटपणे भक्ती करतं. मग कृष्ण प्रेम शुद्ध भक्ती जेव्हा कोणाला देण्याची वेळ येते त्यांना सगळ्यात जास्त आनंद होतो. म्हणून बघा,
अनेक लोक जे आहेत कधीकधी शिवजींकडे अनेक वर्षानुवर्ष जातात, पण जेव्हा ते शुद्ध भावनेने पूजा करतात ना, ते आपोआपच भगवंताच्या भक्तीकडे आकर्षित होतात. पण एखादा व्यक्ती जेव्हा भौतिक सुखासाठी जातो तर तिथे काय होतं, मग भगवान कधी शिवजी ते पण देऊन टाकतात. जसं रुकासूर, हा रुकासूर जो आहे, भस्मासूर, यानेच आपला शरीरात मांसच काढून तो यज्ञामध्ये टाकू लागला. तर आपण यज्ञामध्ये टाकताना काय तीळ असतात, जवस असतात, काही त्या संविधा आपण यज्ञामध्ये वाहत येतो. हा केक जसा कापतात ना, मांस कापायचा आणि मग तो यज्ञामध्ये स्वाहा अशा प्रकारे चाललं होतं. तर शेवटी जेव्हा त्याला लक्षात आलं की एवढं शरीराचं सगळं मांस मी कापून टाकलं आहे तरी शिवजी प्रकट होत नाही आहे, शेवटी ते केस धरले, मानेला चाकू लावला, मग शिवजी प्रकट होता की नाही तर मुंडकं कापून टाकतो आता, शिवजी प्रकट झाला. म्हणजे कधी कशी जबरदस्ती असते. आणि शिवजी म्हणले की एवढी कठोर तो का यज्ञ करतोय, मला काय वर पाहिजे. म्हणलं की मला असा वर द्या की ज्याच्या डोक्यावर हात ठेवला तो भस्म झाला पाहिजे, की याला एकदाच जाऊ दे. तथास्तु म्हटले. जसं तथास्तु म्हटले हा रुकासूर उठला. कशासाठी? शिवजीच्या मागे पडतो. नाही, माझ्या मागे कशा लागलाय? नाही, तुमच्या डोक्यावर हात ठेवायचा. का? तुम्ही भस्म झाला की पार्वती मला मिळेल. ही आसुरी वृत्ती, की ज्या भगवंताकडे जायचं त्याच भगवंताचा भोग करण्याचा प्रयत्न करणं. शिष्य जो आहे एक गुरुसेवी आणि गुरुभोगी दोन प्रकारचे असतात. काही भक्त जे असतात हे गुरुचा भगवंताचा उपयोग आपल्यासाठी करतात, त्याला गुरुभोगी किंवा भगवत भोगी म्हटलं जातं. काही शिष्य जे आहेत हे फक्त त्यांचं जीवनाचं लक्ष हे गुरुला कशाने आनंद मिळेल, गुरुचं कार्य कसं सक्सेस होईल त्यासाठी ते कार्य करतात, ते गुरुसेवी असतात. तर आपण काय असलं पाहिजे? गुरुभोगी असलं पाहिजे, गुरुसेवी असलं पाहिजे, गुरुसेवी असलं पाहिजे. तसंच इथे अनेक लीलांचं इथे वर्णन आहे. एकदा शिवजींना शिवजी माता पार्वतीला सांगतात की आराधनानां सर्वेषां विष्णुर आराधनां परम तस्मात् परतरम देवी तदीयानां संरक्षणम. की सर्व विधींमध्ये पूजांमध्ये सर्वश्रेष्ठ जी पूजा आहे ते म्हणजे विष्णूंची पूजा आहे. हे कोण सांगतंय? हे बऱ्याच शिवभक्त आणि विष्णू भक्तांमध्ये कधी भांडणं होतं. वा, मी शिवजींचा भक्त. एकदा श्रील प्रभुपादांच्या वेळेस काही नवीन लोक जे आहेत इस्कॉनमध्ये आले होते आणि एक दोघं भक्त चाललेत, नवीनच आहेत, आणि एक म्हणाले शिवजींचं म्हणते चला आपण दर्शनाला जाऊया. दुसरा म्हणतो हे नाही नाही, आपण आता कृष्ण भक्तीमध्ये आहे ना, शिवजींकडे नाही जायचं. तर पण तो भक्त गेला. मग आल्यानंतर मग त्याने प्रभुपादांना विचारलं की प्रभुपाद हे एक मी मंदिरात जात होतो शिवजींच्या, आणि हा म्हणलं की तुम्ही आता कृष्णाची भक्ती करता, शिवजींच्या मंदिरात जायची गरज नाही. श्रील प्रभुपाद म्हणाले की नाही, शिवजी जे आहेत वैष्णवानां यथा शंभो आहे. हा कुठल्याही देवतांच्या मंदिरामध्ये भौतिक सुख किंवा भौतिक भोगविलासासाठी जाऊ नये. पण तिथे जाऊन जर आपण शिवजींना म्हटलं की तुम्हाला जे आवडतं, जे प्रिय आहे ते आम्हाला द्या, तर शिवजी नक्कीच त्याच्याने प्रसन्न होतील आणि त्या गोष्टी प्रदानही करतील. तर इथे एक स्वतः शिवजी सांगते आराधनां सर्वेषां विष्णू आराधनां परम. सर्वात श्रेष्ठ आराधना जी कोणाची आहे तर ही विष्णूची आराधना आहे. पण त्याच्याही पुढे काय सांगतात? तस्मात् परतरम देवी तदीयानां संरक्षणम. विष्णूंची आराधना त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आराधना आहे, पूजा आहे, ती म्हणजे वैष्णव जे विष्णूंचे भक्त आहे त्यांची सेवा किंवा त्यांची पूजा जी आहे त्याच्यापेक्षाही श्रेष्ठ आहे. तसेच शिवजी हे जे 12 महाजन आहेत त्यांच्यापैकी शिवजी एक महाजन आहे. हे जे शास्त्र सार आहे, भक्तीचं गुह्य जे आहे समजणं तेवढं सोपं नाही. याच्यासाठी काय पाहिजे? महाजन येन गतास पंथा. म्हणून
स्वयंभू नारद शंभू कुमार कपिलो मनु प्रल्हादो जनको भीष्म बलीर वया सखीरवया. हे जे 12 महाजन ज्यांनी शास्त्राचा सार जाणलेला आहे. कारण की शास्त्र जे आहेत, जरी आपण गीता भागवत हे सहज काही रुपये दिल्याने जर मिळत असेल, पण जोपर्यंत आपण ज्याने याचा सार जाणला अशा व्यक्तीकडून ऐकत नाही तोपर्यंत शास्त्र समजणं जे आहे शक्य नाही, कठीण आहे. म्हणून हे जे महाजन ज्या मार्गाने गेलेले आहेत त्या मार्गावर जेव्हा आपण चालतो त्यावेळेस हे शास्त्र समजणं जे आहे हे सोपं आहे. म्हणून हे शिवजी त्याच्यापैकी 12 जे महाजन आहेत ते शिवजीसुद्धा एक महाजन आहेत. आणि शिवजींचं कोण आहे शिवजी? हे गुण अवतार, स्वयं महेश, श्वश्रू नगेश. त्यांचे सासरे कोण आहेत? माता पार्वतीचे पिता कोण आहेत? पर्वतराज, पर्वताची पुत्री आहे पर्वतराज. जसं आजकाल एक जोक आहे, बिझनेसमध्ये जर लवकर सक्सेस व्हायचं असेल, जीवनात लगेच पैसा कमवायचा असेल, तर सगळ्यात चांगला लॉ कुठला आहे? फादर इन लॉ. बरोबर नाही का? श्रीमंत सासरा जर मिळाला तर बढती लवकर होते ना. तर कोणी शोधायला जाऊ नका, हा एक जोक आहे. पण इथे जे आठवलं सासरे, शिवजींचे सासरे कोण आहेत? पर्वतराज आहेत. सखा धनेश, त्यांचे सखा कोण आहेत? कुबेर त्यांचे सखा आहेत, मित्र आहेत. तनया गणेश, गणेश त्यांचे पुत्र आहेत, ज्यांची पूजा झाल्याशिवाय कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात होत नाही. तनया गणेश. विचार, स्वतः गुणावतार महेश आहेत, श्वश्रू नगेश आहेत, सासरे पर्वतराज आहेत, सखा धनेश आहेत, पुत्र गणेश आहे, स्वतः कसे आहेत? तथापि भिक्षा तव देशम. स्वतः मात्र एकदम भिक्षुकासारखे झाडाखाली राहत आहेत. मेकअप मस्त राख. कसला मेकअप आहे? स्मशानाचे राख. गळ्यामध्ये किती आपण सोन्या चांदीचे दागिने घालून फिरतो. शिवजी काय घालून फिरत आहेत? नाग आहेत. हे सर्व त्यांचा शृंगार आहे. बहुतेक जगामध्ये विचार करा, एवढं जर ऐश्वर्य कुणाकडे असतं तो कसं फिरेल? परंतु इथे शिवजी जे आहेत सर्वसाधारण सहज वनामध्ये राहत आहेत. त्यांनी पण एकदा बंगला बांधला होता, माहिती आहे? शिवजीने एकदा माता पार्वतीचे बरोबर लग्न झाल्यानंतर विवाह झाला, म्हणाले की चला तुम्ही आतापर्यंत बॅचलर होता, इकडं तिकडं कैलासावर राहत होता, तर आपण आता ग्रस्त झालो आहे. माता पार्वतीने नंतर सांगितलं फ्लॅट असलं पाहिजे. आता अगोदर सांगतात पोराचं लग्न करायचं, पहिलं फ्लॅट आहे का? माता पार्वती त्यांना सांगते की आता आपल्याला घर असलं पाहिजे. ग्रहस्थी झालं ना, घर असलं पाहिजे. घराशिवाय ग्रहस्थी कसं काय होऊ शकतं ना, ग्रह असलं पाहिजे. तर सांगता ठीक आहे. तर शिवजी सर्व सिद्धींचे एक राजे आहेत. तर एक सुंदर एक महल जो आहे कैलासवर निर्माण केला. आता प्रवेश करायचं, पहिलं गृहप्रवेश झाला पाहिजे, वास्तुशांती झाली पाहिजे. मग सगळ्या ऋषीमुनींना बोलवलं, त्यांनी वास्तुशांती मंत्र म्हणू लागले. पण कुठलाही वास्तुशांती, ग्रहप्रवेश किंवा कुठलाही संस्कार विधी जो आहे दानाशिवाय पूर्ण होत नाही. कुठल्या याचे पहिलं अन्नदान असलं पाहिजे. बाकीच्या बघा लग्न कार्यामध्ये पण आजकाल त्याला आहेर म्हणतात, पण हे दान आहे. आता घेतो कधी कधी आपण, ॲक्च्युली ते द्यायचं असतं. तर याच्यामध्ये एक प्रेमाने देणं घेणं जे आहे, ददैते प्रतिगृहातील. तर शिवजी दान करू लागतात. तर जे काही ऐश्वर्य आहे सगळं दान करतात. मग ते लोक एवढे येतात, प्रेम एवढं शिवजींवर की भरपूर लोक येतात. मग घरातल्या वस्तू पण दान करायला लागतात. बेड आला, किचन, मग शेवटी किचनमधलं पण सगळं दान करून टाकतात. शेवटचा माणूस येईल तर सर्व घरातल्या गोष्टी सारं दान करून झालेल्या आहेत. मग शिवजी म्हणतात याला काय द्यायचं आता शेवटी? तो आता घर घेऊन टाकतो. तो बांगला महल बांधला तो पण शिवजीने देऊन टाकला. आणि परत मग कुठे आले? तथापि भिक्षा तवदय शंभू. परत एक वैरागी जीवन जे आहेत का, बली ऐसी केवळ ईश्वर इच्छा.
त्यांच्या मनामध्ये फक्त भगवंताची इच्छा पूर्ण करणं हा एकमेव त्यांचा जीवनाचा उद्देश आहे. म्हणून शिवजींचं जे धाम आहे त्याचं सुंदर वर्णन करतायत ब्रह्मसंहितेमध्ये. गोलोकनाम्नि निजधाम्नि तले च तस्य देवी महेश हरिधाम सुतेषु तेषु ते ते प्रभाव निचया वीताश्चयेन गोविन्दमादिपुरुषं तमहं भजामि. गोलोक नाम निजधाम तलेच तस्य. सर्वात वर जे आहे गोलोकधाम आहे. त्याच्या खालोखाल काय आता आपण जे राहतोय हे कुठलं धाम आहे? देवी धाम आहे. याची अधिष्ठात्री देवी जी आहे दुर्गा देवी आहे. तिच्या हातात काय असतो? त्रिशूळ असतो. आणि त्या त्रिशूळाद्वारे ती टोचते आहे. कुठले त्रिशूळ? 3 ताप, आधी भौतिक, आधी आत्मिक, आधी दैविक. 3 तापाद्वारे देवी टोचते आणि सांगते की पुढे चला, पुढे वरच्या धामाला जायचं आहे. हे राहण्याचं स्थान नाही आहे. हे देवी धाम आहे. त्याच्यावर जे आहे महेश धाम आहे. कैलास महेश धाम आहे. त्याच्यावर जे आहे हरिधाम आहे, वैकुंठ लोक आहे. आणि त्याच्यावर जे आहे हे गोलोक धाम आहे. गोलोक नामनी निजधामने तलेचे तसे. म्हणून जेव्हा ब्रह्मांडाचा प्रलय होतो तर ब्रह्मलोक आपण सर्व काही कारणोदाक्ष विष्णूच्या पोटामध्ये निघून जातो. सर्व काही पूर्ण ब्रह्मांड जो आहे प्रलय होऊन जातो. परंतु शिवलोक ज्याचा कधी प्रलय होत नाही, ते शाश्वत आहे. म्हणून शिवजी जे आहेत माता पार्वतीला, जेव्हा माता पार्वती विचारते की तुम्ही सदैव काय चिंतन करता, समाधीमध्ये जाता, काय करता समाधीमध्ये, तेव्हा भगवान शंकर सांगतात की माझ्या मनामध्ये सदैव काय आहे? राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने. हे वरान, हे देवी, राम नाम जे आहे इतकं पवित्र आहे, इतकं शुद्ध आहे की ते माझ्या मनाला ते सदैव आनंद देणारं असं हे राम नाम आहे. एक राम नाम जे आहे सहस्त्र विष्णू नामाच्या तत्तुल्यम. एक राम नाम म्हटलं तर सहस्त्र विष्णू नाम घेण्याचा लाभ होतो. असं हे राम नाम जे आहे सदैव मी मनन करत असतो, चिंतन करत असतो, स्मरण करत असतो. म्हणून काशी विश्वनाथ, काशीला जर गेला तिथे 84 घाट आहे. त्याच्यामध्ये एक विशेष घाट आहे, त्याचं नाव आहे मणिकर्णिका घाट. त्या घाटावर दिवसाला 300 ते 400 अंत्यसंस्कार होत असतात. सदैव तिथे धूर निघत असतो आणि मोडपण लाकडांचे ढिग तिथे लागलेले असतात. तिथे अंत्यसंस्काराचं विशेष महत्त्व आहे. का? शास्त्रामध्ये वर्णन आहे, तिथे अंत्यसंस्कार जर झाला काशीमध्ये तर स्वयं काशी विश्वनाथ शिवजी त्यांच्या कानामध्ये जाऊन राम नामाचा जप करतात. राम नामाचं श्रवण केल्याने तो जीव जो आहे ह्याला मुक्ती प्राप्त होते, जन्म मृत्यूच्या चक्रात तो मुक्त होतो. म्हणून तिथे अंत्यसंस्काराचं महत्त्व आहे. तर सदैव शिवजींना सर्वात प्रिय काय? राम नाम आहे. ह्या राम नामाचं जर कोणी स्मरण केलं, शिवजींकडे कोणी गेलं, म्हणलं की तुम्हाला जे आवडतं, जे तुम्हाला प्रिय आहे ते द्या म्हटलं तर काय देणार? तर नक्कीच हे राम नाम, भगवान शुद्ध भक्ती, श्री राधाकृष्णाच्या चरणांची जी प्रीती आहे तेच आपल्याला प्रदान करणार. पण आपण जाऊन मागतो काय? खूप महत्त्वाचं आहे. आपण जर म्हटलं की धनम देही, पुत्रम देही, भार्या देही, नवीन कुठली कंपनी आली ती देही, तर मग ते भगवान देते. परंतु जर आपण गेलो आणि म्हटलं की जे शुद्ध भगवत प्रेम ते द्या, तर शिवजी सर्वात जास्त त्याच्याने आनंदी होतात. अशा प्रकारे आपण शिवजींचं कुटुंबसुद्धा बघा कसं आहे. शिवजींचं वाहन काय? नंदी. माता पार्वतीचं वाहन काय? सिंह.
आणि गणेशांचं वाहन मुषक, उंदीर, आणि कार्तिकेयचं वाहन मोर. शिवजींच्या गळ्यामध्ये कोण असतं? साप. कार्तिकेयचं वाहन कोण आहे? का मोर. साप आणि मोर कधी एकत्र राहतात का? नाही. सिंह आणि बैल कधी एकत्र राहतात का? उंदीर आणि साप कधी एकत्र राहतात का? नाही. परंतु शिवजींच्या घरामध्ये सगळे प्रेमाने आनंदाने एकमेकांच्या गुण्या गोविंदाने राहतात का? तिथे एक केवळ ईश्वर इच्छा. जेव्हा जीवनामध्ये कृष्ण केंद्र असतील, भगवत नाम भगवत भक्ती जर जीवनामध्ये केंद्र असेल, अनेक स्वभावाचे, हजार वेगवेगळ्या स्वभावाचे लोक जे आहे गुण्या गोविंदाने एकत्र राहू शकतात. पण जेव्हा भगवंत केंद्र हे सोडून मी वेगळा आहे, माझ्याप्रमाणे हे झालं पाहिजे, मीपणा जिथे येतो तिथे मग कृष्ण केंद्र बाजूला राहतं आणि मग मी 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 याच्यामध्ये सगळे लढत राहतात. म्हणून शिवजींच्या कुटुंबाकडून आपण हे शिकू शकतो की जीवनामध्ये भगवत स्मरण, भगवत भक्ती केंद्र ठेवायचं. आणि मग अशा ते जर केंद्र असलं की मग किती वेगवेगळे स्वभाव. विचार का, सर्पाचा स्वभाव काय आणि मोराचा स्वभाव काय, उंदराचा स्वभाव काय, बैलाचा स्वभाव काय, वाघाचा सिंहाचा स्वभाव काय, पण सर्व एकत्र राहू शकतात जर भक्ती केंद्र असेल तर. तसं आपल्याही भक्तांच्या जीवनामध्ये आपल्या जीवनाचं एक ध्येय असलं पाहिजे. मी भक्तीमध्ये आलो कशासाठी? मला भागवत वाचायचं आहे, मला गीता समजून घ्यायची आहे, मला हरिनामाच्या प्रती ते प्रेम, तीव्र प्रेम जे हरिनामाच्या प्रती प्राप्त करायचं आहे. हे जर उद्देश असेल ना, कोण कसा चालतो, कोण कसा बोलतो, तो किती उशिरा येतो, त्याने बाहेर काय लफडं केलं आहे, काही लक्ष जाणार नाही. बरोबर आहे. पण जर हे केंद्र नसेल, भागवत वाचणं किंवा भक्ती करणं, मग आपल्याला वरवर जसं गौरांग प्रभू सांगतात की कुठल्याही संस्थेमध्ये वरवर बघितलं तर काय दिसतं, जसं समुद्रावर गेला वरवर काय दिसतं, खेकडे दिसतात, मासे दिसतात, बेडकं दिसतात. समुद्राच्या खोल जर गेला तिथे माणिक, मोती, पाचू दिसतात. वरवर घरात जा, कुणाच्या संस्थेमध्ये जा, काय दिसतं? पॉलिटिक्स, प्रॉब्लेम्स, लक्ष नाही, काही ना काही प्रॉब्लेम दिसतात. पण खोल जर गेला तर तिथे काय? श्रीमद भागवतम आहे, विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूरांची कॉमेंट्री आहे, बलदेव विद्याभूषणचं तिथे तात्पर्य आहे, तिथे एक श्रील रूप गोस्वामीने दिलेले ग्रंथ आहेत, शुद्ध हरिनाम आहे, श्रील प्रभुपाद, श्रील भक्तिसिद्धांत सरस्वतीसारखे शुद्ध चरित्र आपल्या एवढा पाठराग आपल्याचे आहे. हे सर्व जर आपण त्याच्यासाठी जर आलो, बाहेर जे आहे ह्या गोष्टी लक्ष राहत नाही. म्हणून आपण आपल्या स्वतःला खोलवर घेऊन जाण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. मग भक्ती सारखा गोडवा जो आहे जगात आणि कशामध्येही राहत नाही. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हे सर्व मी माझ्यासाठी सांगतोय. मला माझ्या लातूरमध्ये खूप सिन्सिअर, खूप प्रामाणिक आणि खूप चांगले भक्त आहे. कारण इतकी मोठी वास्तू काही महिन्यामध्ये उभी करणं अशक्य आहे. बरोबर, सोपं नाही आहे. तेवढ्या भक्तांची भक्ती एवढी तीव्र आहे, त्याच्यामुळे आज इतक्या मेन एरियामध्ये जे आहे सुंदर वास्तू निर्माण होते आहे. नक्कीच सर्व भक्त जे आहे खूप चांगल्या प्रकारे भक्तीचं आचरण करत आहेत. आपल्या सर्वांना खूप खूप धन्यवाद. श्रील प्रभुपाद आपल्या भक्तीने खूप प्रसन्न आहेत. लवकरच इथे एक भगवंत विराजमान होणार आहे. आपल्याला थोडी घाई करावी लागणार आहे. भगवंत जेवढे लवकर यावेसे वाटत असतील तर थोडं घाई करावी लागणार आहे. स्वतःला पुढे अजून आणि थोडा शेवटच्या टप्प्याला पोहोचलो आहोत आपण. कुठे? शेवटचा टप्पा आहे हा. गोवर्धन परिक्रमा केलं, किती जणांनी गोवर्धन परिक्रमा केले?
उद्धवकुंडनंतर शेवटचा पाडाव चालू होतो ना आणि तिथे सगळ्यात जास्त पाय थकतात सगळ्यात जास्त पाय उद्धवकुंडावर पोहोचून राधाकुंड जवळ असं वाटतं आता अजून किती लांब आहे, पोटात दुखत आहेत. थोडंसं चाललं की राधाकुंड आलं, परिक्रमा पूर्ण झाली. तसं शेवटचा टप्पा आहे, थोडी रंगरंगोटी बाकी आहे, थोडंसं अजून इलेक्ट्रिसिटी बाकी आहे, थोडं साऊंड सिस्टीम यायचं बाकी आहे आणि अल्टरची पॉलिश झाली. एकदा अल्टरचा मार्बल लागला, अल्टरवर बसले, भगवंत आले. इतके हळूवार. शेवटची जी परीक्षा असते थोडी कठीण असते आणि थोडे आपण स्वतःला जर पुश केलं, अजून थोडे खिसे रिकामे केले तर नक्कीच आपण जे आहे तो पाडाव गाठूया. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम राम. खूप खूप धन्यवाद. मला वारंवार सेवा करण्याची संधी देतात. धन्यवाद.